तर प्रियांनो, हे वचन मी वाचत आहे. उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 21वे वचन. परमेश्वराने आदाम व त्याची स्त्री यासाठी चर्मवस्त्रे करून त्यांना घातली. प्रियांनो, हे वचन आपण कित्येक वेळा वाचलं असेल किंवा आमच्यासाठी कित्येकांनी वचन मनन सुद्धा केलं असेल. पुन्हा एकदा आपण ह्या वचनाकडे लक्ष देत असताना या वचनातील काही गोष्टी आपण पाहणार आहोत. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की उत्पत्ती हे पवित्र शास्त्रातील पहिलं पुस्तक आहे. या उत्पत्ती या पुस्तकातील पहिल्या काही अध्यायांमध्ये सर्व गोष्टी ज्या ज्या आहेत त्या सर्व प्रथम आहेत. म्हणजे उदाहरणार्थ पृथ्वीवरील सृष्टीवरील पहिला दिवस, पहिली सूर्याची किरण, पहिली रात्र, पहिला मनुष्य, पहिली स्त्री, पहिला आशीर्वाद, पहिला शाप, पहिला आज्ञाभंगाचा शाप. त्याचप्रमाणे जे काही आहे, जे पहिलं झालेलं आहे, उदाहरणार्थ पहिली शस्त्रक्रिया जी हवेवरती परमेश्वराने केली, आदामावर केली आणि हवेची उत्पत्ती केली. आणि पहिला खून सुद्धा तिकडे झाला. पहिला पुत्र, पहिली शिक्षा किंवा दंड, हे जे पहिले जेवढे आहेत, जे प्रथम झालं ते उत्पत्तीमध्ये आहे. आणि म्हणून आपण ह्या वचनामध्ये जे आता वचन वाचलेलं आहे, उत्पत्ती 3:21, त्यामध्ये सुद्धा आपल्याला पहिलं शिंपी किंवा पहिला टेलर दिसतो. परमेश्वराने तिथे लिहिलेलं आहे, परमेश्वराने आदाम व त्याची स्त्री यांच्यासाठी चर्म वस्त्रे करून त्यांना घातली. म्हणजे त्याने ते वस्त्र शिवली. इंग्रजीमध्ये कोट शब्द लिहिलेला आहे. चमडे के वस्त्र उन्हें पहनाय. चामड्याचे वस्त्र तयार करण्यासाठी एक पहिलं अर्पण झालेलं आहे. एक बली, एक कोकराचा बली तिकडे झालेला आहे. म्हणजे सृष्टीतील किंवा पृथ्वीवरील पहिला बळी हा एका कोकराचा गेला. आणि तो सुद्धा कशासाठी गेला, तर आदामाने जी काही अपराध केले होते आणि त्याची नग्नता, आदाम आणि हवा दोघांची नग्नता झाकण्यासाठी परमेश्वराने एका कोकऱ्याचं अर्पण करून त्याची वस्त्र तयार केली आणि त्या दोघांना लिववली. ते झाडाच्या मागे लपले होते. याच्या मागचा पार्श्वभूमी तुम्हाला माहीतच आहे. जी आज्ञा परमेश्वराने त्यांना सांगितली होती की त्यांनी न मानता त्या आज्ञा भंग केला आणि त्यामुळे त्यांना हा शाप मिळालेला आहे. जे ते आशीर्वादित होते, एदेन बागेमध्ये त्यांना किती सुंदर आशीर्वाद होता. परमेश्वराच्या सहभागितेमध्ये, त्याच्या उपस्थितीमध्ये जो आनंद त्यांना मिळत होता, तो आनंद ते हिरावून बसलेले आहेत. आणि म्हणूनच त्यांना त्या एदेन बागेच्या बाहेर जावं लागलं. आणि मग प्रथम चरवाहा किंवा पहिला शेतकरी पृथ्वीवरील आणि पहिला मेंढपाळ हे त्यांची मुलं झाली. आणि अशा प्रकारे उत्पत्तीमधून देवाने आमच्यासाठी पहिलं अर्पण आमच्यासाठीच नव्हे तर सर्वांसाठी केलेलं आहे. त्या आदामाला पहिलं अर्पण केलं आणि शेवटी जगाच्या सर्वांच्या पातकासाठी स्वतःच्या एकुलत्या एक प्रिय पुत्राचं सुद्धा शेवटचं अर्पण केलं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अर्पणाच्या द्वारे आमची सुद्धा आज्ञाभंगाची जी काही शिक्षा होती ती प्रभू येशू ख्रिस्तावर लादण्यात आलेली आहे. ते शेवटचं अर्पण. पहिलं अर्पण आदामाची आज्ञाभंग झाल्यामुळे जी शिक्षा होती, जी त्याची नग्नता होती, ती झाकण्यासाठी परमेश्वराने एक अर्पण केलं. आणि शेवटचं अर्पण जगाच्या पापाचा दंड, ज्यामध्ये तुम्ही आणि मी होतो. आम्ही सर्व पातकी, आम्हा सर्वांचं पाप त्याने झाकण्यासाठी, आमच्या सर्व पापाचा दंड भरण्यासाठी त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा अर्पण केलेला आहे. पृथ्वीवर परमेश्वराची प्रीती किती सुंदर आहे सुरुवातीपासून आम्हाला दिसत आहे. ज्यावेळेस मनुष्याची निर्मिती केली त्याच वेळेस त्याने त्याच्यावर प्रीती केली आणि स्वतःच्या प्रतिरूपाचा असा देव मनुष्य त्याने तयार. आणि त्याच मनुष्याने आज्ञाभंग केला तरी त्याने त्याला टाकलं नाही, तर त्याला त्याच्यासाठी कोकऱ्याचं अर्पण करून चर्मवस्त्रे त्याला लेवली. तर ही चर्मवस्त्रे यावर मी विचार करत असताना
त्याच्यामध्ये जे इंग्रजीमध्ये शब्द आहे गारमेंट्स किंवा ड्रेस किंवा पेहराव, रेमेंट, तर हे सर्व ज्यावेळेस पवित्र शास्त्रात आपण पाहत तर किती सुंदर उदाहरणं आम्हाला मिळतात. त्यामधून आम्हाला बऱ्याच गोष्टी मार्गदर्शनार्थ आपल्यासाठी उपयोगी आहेत. प्रियांनो, तुम्हाला माहित आहे की मिसर देशातून कनान देशामध्ये जात असताना इस्रायल लोकांना 40 वर्षाचा कालावधी लागला. आणि ह्या 40 वर्षामध्ये परमेश्वराने नंतर मोशेला सांगितलं की ह्या 40 वर्षामध्ये तुमच्या अंगावरची वस्त्र कधी जीर्ण झाली नाहीत किंवा तुमच्या पायावरची पायतनं कधी झिजली नाहीत. प्रियांनो, या वचनावर मी ज्यावेळेस विचार करत होतो त्यावेळेस आपण स्वतःकडे पाहूया. 40 वर्षात तुम्ही आणि मी किती कपडे बदलले असतील, तुम्ही आणि मी किती पायतनं बदलले असतील, परंतु परमेश्वराचा आशीर्वाद, परमेश्वराचं सहाय्य ज्यांच्याकडे आहे त्यांना परमेश्वराने कशा प्रकारे त्यांची काळजी घेतलेली आहे, त्यांचा सांभाळ केलेला आहे. आज आपण पाहतो वस्त्र जे आपण लेवत आहोत, घालत आहोत, असंख्य आहेत, त्याची गणना आम्ही करत नाही. लहानपणापासूनच मुलांना आपण बघतो नर्सरीमध्ये जातात त्यावेळेस वेगळा ड्रेस आहे, स्पोर्ट्ससाठी जातात वेगळा ड्रेस आहे, आठवड्यातून 3-3 ड्रेस त्यांना आहेत. आणि ह्या पेहरावावरूनच ओळख आहे. आमच्या अधिकाऱ्यांना आम्ही त्या पेहरावरून ओळख, डॉक्टर्स किंवा वकील किंवा आर्मीचे चीफ किंवा नेव्हीचे स्टाफ या सर्वांना पेहरावावरून ओळख. आणि म्हणून हा पेहराव किंवा ही जी वस्त्र आहे त्याविषयी विचार करत असताना तुम्हाला आणि मला या पवित्र शास्त्रामध्ये अशा गोष्टी आढळतील त्या किती सुंदर अशा आहेत. निर्गमयाचा 28वा अध्याय आणि निर्गमयाचा 39वा अध्याय हे दोन्ही अध्याय पूर्णतः याजकांनी घालावायची वस्त्रे याबाबत त्याच्यामध्ये सविस्तर वर्णन आहे. तो आपला विषय नाही आहे, परंतु जर तुम्ही नंतर पहा की त्या याजकांनी कशा प्रकारचा पेहराव घालावा, परमेश्वराच्या पवित्र स्थानामध्ये किंवा मंदिरामध्ये जात असताना त्याचं पोशाख कसा असावा, ते डोक्यापासून ते पायापर्यंत सर्व प्रकारे त्यांनी कशा प्रकारचे वस्त्र घालावीत आणि ती वस्त्र पवित्र असावीत आणि ते सेवा कार्य करत असताना त्यांनी कशा प्रकारे वर्तन करावं हे आपल्याला त्याच्यात पाहायला मिळतं. आणि हा त्याच्या वस्त्रावरती सुद्धा लिहिलेला आहे, परमेश्वरा प्रित्यर्थ पवित्र. म्हणजे जी वस्त्र आहेत त्या वस्त्राच्या द्वारे सुद्धा देवाला गौरव मिळावा. आणि ती वस्त्र आहेत ती गौरवासाठी आहे, शोभेसाठी आहेत, पवित्र केलेली अशी ती वस्त्र आहे असं तिथे वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. गौरव कोणाचं? देवाचं गौरव. शोभा कोणाची वाढावी? परमेश्वराची शोभा वाढावी. मी घटावं आणि परमेश्वराचं नाव उंच व्हावं असा उद्देश त्या वस्त्राच्या पोशाखाच्या मागे होता. आणि अशा प्रकारे हा याजकाचा पोशाख त्याच्यावरून लोक ओळखत होते की हा याजक आहे. एक उदाहरण द्यायचं म्हणजे तुम्हाला माहित आहे शाऊल राजा. हा शाऊल राजा ज्यावेळेस शमूएल याजक संदेष्टा मृत्यू पावतो त्याच्यानंतर तो अडचणीत येतो तेव्हा एका भूतविद्या प्रवीण स्त्रीकडे तो जातो आणि तो म्हणतो माझ्यासाठी शमूएल संदेष्टाला किंवा शमूएल याजकाला तू हा प्रश्न विचार. आणि ती तो प्रश्न विचारण्यापूर्वी तिला एक चित्र येतं. त्या चित्रामध्ये जो पोशाख आहे त्याच्यावरूनच ती ओरडते जोराने आणि ती ओळखते की तो कोण आहे? शमूएल याजक आहे, शमूएल संदेष्टा आहे. म्हणजे त्याच्या पोशाखावरून त्याची ओळख झालेली आहे. प्रियांनो, आपण पुढे जाणार आहोत तर आपला पोशाख कसा असावा हे पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला बऱ्याच गोष्टीमधून दिसून येतं. अजून एक उदाहरण आपण पाहूया की योसेफाचं उदाहरण आपण घेऊया की योसेफ हा स्वप्नाचा अर्थ सांगणारा होता. मिसर देशामध्ये दुष्काळ पडलेला असताना त्याला फारो राजाने उंच पदावर ठेवलेला आहे आणि त्याने मिसर देशाची संपत्तीत वाढ केली. दुष्काळामध्ये
त्यांचं सहाय्य केलं, त्यांना योग्य सल्ला राजाला दिला आणि त्याच्यामुळे राजाने त्याच्यावरती खुश होऊन त्याला काय केलेलं आहे, स्वतःच्या बोटात घातलेली मुद्रिका, तलम तागाची वस्त्र आणि गळ्यात सोन्याची कंठी घातली. उत्पत्तीच्या 41व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आहे. यामध्ये आपल्याला दिसून येतं की त्याला तलम तागाची वस्त्र दिली. तलम तागाची वस्त्र हे सन्मानाचं चिन्ह. नंतर आपण अजून पुढे जाऊया की हा जो योसेफ आहे, हा योसेफ तुरुंगामधून राज दरबारामध्ये गेलेला. दाविदाकडे जर पाहिलं आपण तर तो मेंढपाळापासून राजा झालेला. राजा शाऊलाने त्याला काय केलेलं आहे, ज्यावेळेस तो गल्याथाला मारण्यासाठी त्याची तयारी दाखवली, लगेच त्याला शाऊल राजाने स्वतःचा पेहराव त्याला लेववला आणि त्याच्या मस्तकी पितळी टोप चिलखत घातला आहे. परंतु त्याने ते नाकारलेला. परंतु गल्याथावर विजय मिळवल्यानंतर युवराज म्हणजे राजा शाऊल यांचा मुलगा योनाथान याने त्याच्या अंगावरचा झगा काढूनच दिला. पहा, एका युवराजाचा अंगावरचा झगा काढून देणं हे किती सन्मानाची. तो पेहराव त्याने दाविदाला दिला. स्वतःची तलवार दिली, स्वतःचं धनुष्य दिलं, स्वतःचं कमरबंद दिला. याप्रमाणे खरोखर किती मान त्याने त्या दावीद जो धनगर होता किंवा मेंढपाळ होता त्याला तो मान दिलेला आहे. पुढे आपण जाऊया. दानियेलाकडे आपण आपलं लक्ष निवेदूया. हा दानियल एक गुलाम होता. यहुद्यांना धरून आणलेल्या लोकांमध्ये तो गुलाम होता. परंतु देवाचं दान त्याला होतं आणि स्वप्नाचा अर्थ सांगून कोड्याचा उलगडा करणारा असा हा दानियल. त्याने राजाला एक लेख लिहिला होता, तो कोणालाच वाचता येईना. मने मने तकेल उपारशीन, तुला तागडीमध्ये तोलले आहे व तू उन्हा भरला आहेस. त्याचा अर्थ राजाला त्याने सांगितलेला आणि राजाने त्याचा सन्मान केलेला आहे. बेल्शेसर राजा होता त्या काळामध्ये. त्याने त्याचा सन्मान करून त्याला जांभळ्या रंगाचा पोशाख घातलेला, गळ्यात सोन्याचा गोफ घातलेला आहे आणि त्याला त्याचा मान आणि सन्मान केलेला आहे. अशा प्रकारे दानियल आम्हाला पाहायला मिळतो की एक गुलामापासून राज दरबारामधील मोठा अधिकारी. या सर्व गोष्टी पाहत असताना मी तुमचं लक्ष प्रभू येशू ख्रिस्ताकडे नेऊ इच्छितो, जो आमचा देव आहे. की आदाम व हवा यांनी देवाची आज्ञा मोडली. ते नग्न असताना देवाने त्यांना चर्मवस्त्र करून. आरोन याजक किंवा इतर याजक मंदिरामध्ये सेवा करण्यासाठी त्यांना परमेश्वराने गौरवशाली सुंदर तयार केलेली वस्त्र दिली गेली. योसेफाने स्वप्नाचा अर्थ सांगितला व मिसर देशाची प्रगती केली, म्हणून त्याला काय केलं, राजाने त्याचा सन्मान केला आणि त्याला तलम तागाची वस्त्र. दाविदाने गल्याथाचा पराभव केला, सामर्थ्याने त्याला हरवलं. ते केवळ परमेश्वराचं सामर्थ्य होतं, कारण तो गल्याथाच्या समोर गेला तेव्हा त्याने म्हटलं की मी परमेश्वराच्या नावाने आलो आहे आणि ज्या परमेश्वराने त्याचं नाव परमेश्वराचं घेतल्यामुळे परमेश्वराच्या द्वारेच त्याने तो विजय मिळवलेला आहे. आणि मग शाऊल राजाने आणि योनाथाने त्याला स्वतःचा पेहराव आणि पोशाख देऊन त्याचा सन्मान. दानियेलाने सुद्धा लेखाचा अर्थ सांगून बेल्शेसर राजाला त्याच्या अर्थ त्याला सांगितला आहे आणि त्याच्यामधून बेल्शेसर राजाने त्याचा सन्मान केलेला आहे. जांभळ्या रंगाची वस्त्र लिहून मान आणि सन्मान केला. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, जो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, सृष्टीचा निर्माण करता, परमेश्वराचा एकुलता एक प्रिय पुत्र, ज्याने केवळ मिसर देशासाठी नव्हे, इस्रायल देशासाठी नव्हे, केवळ बेल्शेसर राजासाठी नव्हे, तर पृथ्वीवरील प्रत्येक पाप्यासाठी, त्याच्या पातकाच्या शालनासाठी
आपल्या एकुलत्या एक प्रिय पुत्राला या पृथ्वीवर, आणि त्याने स्वतः आमची सर्वांची पातके वाहून त्या वदस्तात, ज्याने महान चमत्कार केले, जो आंधळे, लंगडे, रोगी या सर्वांना त्यांनी आरोग्य दिलं. एवढंच कळवे नव्हे तर जे मृत होते त्यांना सुद्धा त्याने उठवलं. तरी सुद्धा ह्या लोकांनी त्याला वधस्तंभी द्या, वधस्तंभी द्या असं पिलाताच्या समोर ओरड केली. जो जमाव त्यावेळेस होता तिकडे, त्या जमावामध्ये सुद्धा कित्येक लोक असे होते की त्यांचे नातेवाईक आजारातून बरे झालेले होते. त्यांच्या गावातील व्यक्ती मृत होऊन जिवंत झालेला होता प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. तरी सुद्धा त्या लोकांनी ओरड केली आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर मारण्यासाठी दिलं. आणि प्रियांनो, आरोन, याजक, योसेफ, दानियल, दावीद या सर्वांचा मान सन्मान करण्यात आला. सर्वांना तलम वस्त्र देण्यात आली, जांभळी वस्त्रे घालण्यात आली. पण प्रभू येशू ख्रिस्ताला कोणती वस्त्र मिळाली? अहो, त्याची जी वस्त्र होती ती सुद्धा काढून घेण्यात आली. त्या वस्त्रावरती सुद्धा चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. ज्या वस्त्रावर मध्ये सामर्थ्य होतं, ज्या वस्त्राच्या, या झग्याच्या गोंड्याला स्पर्श केल्यामुळे ती 12 वर्ष रक्तस्रावी, ती अतिशय हतबल झालेली होती, दुर्बळ झालेली होती. तिथं सर्व ती गमावून बसली होती, सर्व पैसा संपत्ती गमावून बसली होती. एकच तिचा पूर्ण विश्वास होता की प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या झग्याला मी, गोंड्याला स्पर्श करीन तर मी बरी होईन. प्रियांनो, तो पेहराव, त्या पेहरावामध्ये सामर्थ्य होतं, परंतु त्या पेहरावावर सुद्धा चिठ्ठ्या टाकण्यात. आज प्रियांनो, त्याच्या त्या अर्पणाच्या द्वारे आम्हाला त्याने तारणाची वस्त्र लिवली. त्या रक्तावरती ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवलेला आहे त्या सर्वांना तारण मिळालेलं. प्रियांनो, जगामध्ये बरेच वस्त्र आहे. आपण पाहिलेली त्या थोडक्यामध्ये जी वस्त्र पाहिली, सगळे मानाचे आहे, सन्मानाचे आहेत, थोडा काळाच्या आनंदाची आहेत. परंतु तारणाचं वस्त्र हे सर्व काळ टिकणार आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला परमेश्वराने तिसऱ्या दिवशी उठवलं, स्वर्गात गेलेला आहे, राजासनावर बसलेला आहे. त्याच्या राजासनासमोर 24 वडील सोन्याचा मुकुट त्याच्या पायाजवळ ठेवून त्याचं गौरव, स्तुती, आराधना करत आहे. आणि तिकडे असा एक जमाव आहे जो शुभ्र वस्त्र परिधान केलेला आहे. तो जमाव मोजता येत नाही, इतका असंख्य असा जमाव आहे असं नमूद प्रगटीकरणामध्ये केलेला आहे. प्रगटीकरण अध्याय 3, 5, 6, 11, 7, 9 या 7, 13, 14 या सर्वांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल कशा प्रकारची वस्त्र आहे, शुभ्र वस्त्र आहे. आणि तिथे असा एक प्रश्न सुद्धा विचारला गेलेला आहे की शुभ्र वस्त्रे परिधान केलेले हे लोक कोण आहेत आणि कुठून आलेले आहेत? त्याला उत्तर तिथेच आहे, प्रगटीकरण 7, 13 आणि 14 या वचनामध्ये, की मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत आणि ह्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केलेले आहेत. प्रियांनो, ह्या कोकऱ्याच्या रक्तामध्ये म्हणजे कोकरा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, त्याने जे रक्त सांडलेलं आहे त्याच्यामध्ये तुमची जी पातकं धुतली असतील तर तुम्ही शुभ्र वस्त्राप्रमाणे आहात. आणि हे शुभ्र वस्त्रे तुम्हाला आणि मला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून त्याकडे आपलं लक्ष. तुम्हाला जाता जाता प्रश्न आहे की तुम्ही आणि मी तारणाची वस्त्र लिहिलेली आहोत का? ज्याच्याकडे तारणाची वस्त्र आहेत त्याला स्वर्गामध्ये पांढरी शुभ्र वस्त्र प्राप्त होणार आहे. प्रियांनो, वस्त्राच्या बाबतीत विचार करत असताना आमच्यामध्ये आजही जगामध्ये किती लोक कशा प्रकारचे वस्त्र खरेदी करत आहेत. कितीतरी अशा स्त्रिया आहेत की त्यांच्याकडे साड्या कपाट भरून आहे आणि मग कोणाला ते दाखवतात, ही साडी माझी लग्नाची पहिली साडी, ही माझी हळदीची साडी, ही माझी वाढदिवसाची साडी, ही माझी वेगवेगळ्या प्रसंग आहे आणि ही माझी मरणाची साडी. मरणाची साडी विचारल्यावर सांगते, मी मेल्यानंतर ही साडी घालणार, माझ्या मुलांना मी सांगणार आहे ही साडी मला. काही पुरुष सुद्धा म्हणतात, मृत्यू झाल्यानंतर मला सूट घालावा, ही टाय घालावी, हे सूट घालावे. परंतु प्रियांनो, या सर्वापेक्षा एकच प्रश्न आहे तुमच्याकडे, माझ्याकडे
तारणाची वस्त्र आहेत का? या साड्या, हे सूट, हे बूट, हे सर्व हे जगिक आहे, झिरून जाणार आहे, नाच होणार आहे. परंतु तारण टिकणार आहे. आणि तारण केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आहे. आणि ही तारणाची वस्त्र ज्याच्याकडे आहेत त्याला आनंद आहे. आणि म्हणून यशाच्या 61व्या अध्यायामध्ये ते शेवटचं वचन मी वाचून थांबतो आहे, की त्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्हाकडे तारणाची वस्त्रे म्हणजे तुमची तारण झाल्याची वस्त्रे तुमच्याकडे असल्यास तुम्हाला काय मिळणार आहे? आनंद मिळणार आहे. आणि तो आनंद आहे तो जग देते असा आनंद नाही. आणि म्हणून ते वचन आपण वाचूया आणि थांबूया. यशा 61:10 मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावलो आहे. माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो आहे. जसा नवरा शेला पाकोठे घेऊन स्वतःला याजकासारखा मंडित करतो व नवरी जशी अलंकाराने स्वतःला भूषित करते तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत. मला धार्मिकतेच्या झग्याने आच्छादल्या आणि म्हणून माझा आनंद कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. तर प्रियांनो, हे तारण महत्वाचं आहे, त्याची वस्त्र आपण लिहूया. प्रभू करो तुम्हा प्रत्येकाला आणि मला त्या तारणाच्या वस्त्राने जगण्यास सहाय्य करो. ज्यांनी अजूनही तारणाचे वस्त्र घेतलेले नसतील तर त्यांनी आज तारणाची संधी त्यांना आहे, तो ती संधी दवडू नये. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा आणि आपलं तारण साधून घ्यावं. प्रभू करो या वचनावर आपला आशीर्वाद. आमेन.